ते पाहूया आपण. स्टेप डिव्हिएशन मेथड, त्याला आपण मध्य प्रमाण विचलन पद्धती आपण म्हणत असतो. मध्य प्रमाण विचलन पद्धती, मध्य प्रमाण स्टेप डिव्हिएशन मेथड, मध्य प्रमाण विचलन पद्धती आपण त्याला म्हणत असतो. आता काय आहे इथे, यामध्ये जे काही आपण मीन काढत होतो, जे काही आपण मीन काढत होतो त्याची आणखीन एक तिसरी जी स्टेप आहे, म्हणजे तिसरी जी पद्धती आहे तर ती आहे स्टेप डिव्हिएशन मेथड. आपण दोन पाहिल्या अगोदर, एक डायरेक्ट मेथड होती, एक दुसरी काय होती ॲझ्युमिंग मेथड होती, आणि आता ही तिसरी काय आहे स्टेप डिव्हिएशन मेथड आहे. ठीक आहे. आता या स्टेप डिव्हिएशन मेथड मध्ये काय आपण अभ्यास करणार आहात तेच आपल्याला सांगायचं आहे. आता बघा इथे पहिला आपण काय करणार, क्लास लिहिणार. पहिल्या कॉलम मध्ये क्लास लिहिणार. ठीक आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये आपण त्याचा क्लास मार्क काढणार. त्यानंतर आपण त्याहून वर्गमध्य काढणार. ठीक आहे, वर्गमध्य काढला त्यानंतर त्याच्याहून एक आपण ॲझ्युम करत असतो, एक व्हॅल्यू कोणती तरी आपण ॲझ्युम करत असतो. जनरली आपण त्या व्हॅल्यूची मधली जी व्हॅल्यू आहे ती आपण ॲझ्युम करत असतो. ठीक आहे ना, छोटी जास्त नाही ना मोठी, मधली एखादी व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो. त्यानंतर काय करत असतो आपण, एक्स आय काढत होतो. काय करत होतो आपण, एक्स आय तर निघाला वर्गमध्य. त्यानंतर आपण डी आय काढला. डी आय काढतो एक्स आय मायनस ए, जी काय ॲझ्युम केलेली व्हॅल्यूज आहे ती त्या वर्गमध्यामधून क्लास मार्क मधून आपण काय करत असतो, मायनस करतो. आपल्याला डी आय भेटत होता. आता काय करायचंय आपल्याला, एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस करायची आहे. तर ती नवीन गोष्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी त्याला आपण म्हणत असतो यू आय. त्याला म्हणत असतो आपण यू आय. यू आय काय असतो तर दॅट इज एक्स आय मायनस ए अपॉन जी. आता हा जी कोण आहे, तर हा जी इज नथिंग बट दॅट इज द ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन. मसावी, लसावी मसावी ऐकला असेल तुम्ही. म्हणजे त्या ठिकाणी जो काही तुमचा डी आय आलेला आहे, कोण आलेला आहे, हे जो काही तुमचा डी आय आलेला आहे एक्स आय मायनस ए, त्याचा जास्तीत जास्त मोठ्यात मोठ्या संख्येने ज्याला भाग जातो त्या सगळ्या संख्यांना, तर त्या संख्येने तो संख्या म्हणजेच कोणती असते, जी असते. ठीक आहे. आणि मग तुम्हाला माहित आहे नवीन चार्ट तयार होऊ राहिला हा, तर हा आणि फ्रिक्वेन्सीचं मल्टिप्लिकेशन आणि आपला लास्ट सेम ॲज सेम आपल्याला करायचं आहे. तर लास्ट वाला जो काही फॉर्म्युला आहे ऍव्हरेज काढण्यासाठी, तर तो असतो एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू बार इंटू जी. ठीक आहे. मग यू बार कुणी कुणी, तर यू बार तुमचा तो निघतो समेशन ऑफ यू आय इंटू एफ आय, कारण ही नवीन झालेली इंट्रोड्यूस झालेली आहे. ती फ्रिक्वेन्सी सोबत काय मल्टिप्लिकेशन करत असतो, जेवढी काही फ्रिक्वेन्सी असेल त्यांना आपण त्याला भागत असतो, म्हणजे नंबर ऑफ टर्म्स. ठीक आहे, जेवढ्या असेल तेवढ्या. तर हा तुमचा यू बार निघतो. जी तुम्हाला ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर आहे, म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन आहे. ठीक आहे, मसावी आपण त्याला म्हणत असतो. तर जो काही तुमचा डी आय आलेला आहे त्या डी आय चा, तसंही आपण त्याला दुसरी एक मेथडने सुद्धा आपण काढू शकतो की लोअर हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. त्यातून जर का जी काही टर्म्स येते ना ती त्याची वेळ भेटून जाते. ठीक आहे, बघू काय काय होते. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्याला ते समजून जाईल. ठीक आहे, तसं ते आपल्याला असं वरच्या वरी समजणार नाही, फक्त आपल्याला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे की काय काय असतात. तर आता हे जस्ट यू आय काय, एक्स आय मायनस ए अपॉन जी. ए ॲझ्युम केलेली व्हॅल्यू आहे, एक्स आय आपला वर्गमध्ये आहे, आणि जी काय आहे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन आहे. आणि तुमचा एक्स जो काढायची व्हॅल्यूज आहे तर ती काय आहे, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू बार इंटू जी. जी तर भेटलेला आहे, यू बार आपण या पद्धतीने काढतो. ए काय आहे ॲझ्युम, त्यांचा मध्ये तुम्हाला काढायचा आहे. पहा प्रश्न बघा काय दिलेला आहे, द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन हेल्थ इन्शुरन्स. जे काही जीवन विमा आहे त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, काही लोकांनी पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे बाय 100 फॅमिलीज. किती आहे फॅमिलीज आहेत, 100 फॅमिली. याचा अर्थ काय, हे जी फ्रिक्वेन्सी असेल तर हे किती असले पाहिजे, तुमची बेरीज किती असली पाहिजे, 100 ऑलरेडी दिलेली आहे. 100 फॅमिलीजनं एका हेल्थ इन्शुरन्स मध्ये काय केलेली आहे, पैसे जमा केलेले आहे. इज गिवन इन अ फॉलोइंग फ्रिक्वेन्सी टेबल. जी काही आपली सारणी आहे त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, खालील सारणीमध्ये दिलेलं आहे. ही अमाऊंट इन्व्हेस्टेड आहे आणि किती लोकांनी कसे कसे पैसे जमा केलेले आहेत ते मांडलेले आहे. फाइंड द मीन ऑफ इन्व्हेस्टमेंट युझिंग द स्टेप डिव्हिएशन मेथड. आता ही नवीन जी 3 नंबरची मीन काढण्याची पद्धती आहे स्टेप डिव्हिएशन मेथड, त्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, मीन काढायचं आहे, मध्य काढायचं आहे. मध्य प्रमाण विचलन पद्धतीने आपल्याला काय काढायचं आहे, मीन काढायचं आहे. मीन काढण्या अगोदर आपल्याला माहितच आहे आपली जी प्रोसिजर आहे, काय प्रोसिजर सांगते की पहिला आणि दुसरा दोन जर टेबल आहे तर पहिला टेबल कशाचा असतो, क्लासचा. तर तो आपण क्लास या ठिकाणी लिहिला. आता इथे आपण एक चार्ट तयार करून घेतलेला असा आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल. बघा आता इथे क्लास वर्ग कोणता आहे, तर अमाऊंट इन्व्हेस्टेड इन रुपीज मध्ये. अमाऊंट
इन्व्हेस्टेड इन रुपीज. आता जसे जसे पैसे त्यांनी गुंतवलेले आहे ते लिहून घेऊया आपण. 800 ते 1200, 800 ते 1200. त्यानंतर आहे 1200 ते 1600. त्यानंतर आहे 1600 ते 2000, 1600 ते 2000. त्यानंतर आहे 2000 ते 2400, 2000 ते 2400. त्यानंतर आहे 2400 ते 2800. नंतर आहे 2800 ते 3200. एवढे या ठिकाणी आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता हा झाला आपला क्लास. आता इथून आपण पुढची प्रोसेस करतो. या फ्रिक्वेन्सीला आपण सध्या हात लावत नाही, ते नंतर लिहितो आपण. ठीक आहे, बघा आता क्लास दिलेला जो आहे तर त्याच्यावर आपण क्लास मार्क करत असतो, म्हणजे या क्लासचा मध्य काढत असतो. बघा बरं, 800 आणि 1200च्या मधली जी टर्म आहे तर ती कोणती असेल? 1000. बरोबर आहे. ती कशी काढतो आपण? लोअर व्हॅल्यू आणि अप्पर व्हॅल्यू ची बेरीज करतो, भागीला 2 लिहित असतो. बरोबर आहे. तर 1200 आणि 800 ते झाले 2000, भागीला 2 बरोबर किती? 1000. किती झाले? 1000. 1600 आणि 1200 मधली 1400. त्यानंतर 2000 आणि 1600 1800. हा, म्हणजे बघा हे झाले 2000, हे 3600 झाले. 3600 भागीला 2 बरोबर काय? 1800. 18 2 36. बरोबर आहे. 24 आणि 2400 आणि 2000 ची मधली आहे 2200. त्यानंतर 2400 आणि 2800 मधलं 2600. त्यानंतर आहे 3000. ठीक आहे, आता ह्या आपण वर्गामध्ये काढलेला आहे, क्लास मार्क काढलेला. आता याच्यानंतरची तुम्ही जी काही स्टेप करता आले, पहिले डायरेक्ट मेथडनं तुम्ही इथपर्यंत आले होते, मग लगेच फ्रिक्वेन्सी लिहित होते, मग एक्स आणि एफ चं मल्टिप्लिकेशन करून त्याचं डिव्हिजन करून तुम्हाला मीन भेटत होता. आता इथं काय केलं आपण? एक नवीन ऍड केली होती. कशामध्ये? ऍझ्युम मीन मेथड मध्ये. काय की ऍझ्युम केलं होतं, डीआय काढला होता. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय आहे? ऍझ्युम करायची व्हॅल्यूज आता आपण या ठिकाणी कोणती तरी एक व्हॅल्यूज ऍझ्युम करूया. तर 1 2 3 4 5 6 किती संख्या आहेत? 6 आहे ना. किती करायची? बरं 2200 घेऊया. ठीक आहे, 1800. ठीक आहे, आपण 1800 घेऊ. ऍझ्युम काय करायचं आहे आपल्याला? 1800 करायचं. मग हिच्या पुढे आपण लिहितो आहे ए. ऍझ्युम केलेली 1800. मग इथं लिहिणार आपण ए इज नथिंग बट दॅट इज द 1800. ओके, 1800 रुपये आपण आता या ठिकाणी ऍझ्युम केलेली व्हॅल्यूज आहे. आता हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे ऍझ्युम केलेली लिहिली आपण इथं. पुढे काय करत असतो आपण? डीआय काढत असतो, डेव्हिएशन काढत असतो. आता डेव्हिएशन काय असतं? जी काही तुमची वर्गमध्ये भेटलेला आहे त्यातून ऍझ्युम केलेली व्हॅल्यू मायनस करायची. चला बरं, 1000 मधून जर का आपण 1800 मायनस केले तर -800. त्यानंतर 1400 मधून 1800 गेले असता -400. 1800 मधून 1800 गेले 0. हा, तर 2200 मधून 1800 गेले 400 प्लस 400. याच्यातून गेले 2600 मधून गेले 800 प्लस 800. त्यानंतर काय आहे? 3000 मधून 1800 गेले 1200, 1200. बरं, ठीक आहे. आता हे झाला तुमचा डीआय. काय झाला तुमचा? हा डीआय झाला. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता समोर जाऊया आपण. नवीन एक गोष्ट इंट्रोड्यूस झालेली आहे, त्याचं नाव आहे युआय. युआय काय असते? डीआय अपॉन जी. आता डीआय काय भेटले तुम्हाला? हा भेटलेला आहे. बरोबर आहे. आणि जी काय आहे? तर जी असतो ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन. आता त्या ठिकाणी त्याला मसावी म्हणतो आपण. म्हणजे ह्या जे काही डीआय भेटला आहे तुम्हाला, या ज्या टर्म्स भेटलेल्या आहे, याला काय करायचं आहे? कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो. बघा, 400 ला 400 भाग जातो. बघा 400 400 400 400 800. बघा 1200 जातो गेला, पण ते डिव्हिजन याच्यात येतं ना, फ्रॅक्शन मध्ये कम्प्लीट भाग गेला पाहिजे. 400 400 400 जातो. 400 दोन्ही 800. 400 ला 400 400. 400 दोन्ही 800 आणि त्रिक 1200. म्हणजे याला जी जो भेटलाय तुम्हाला, काय भेटलाय तुम्हाला? जी, तर तो भेटला तुम्हाला 400. लिहून घ्या. आता भाग द्या. आता डीआय काय भेटलेला आहे तुम्हाला? -800. -800 भागीला जी ची व्हॅल्यू किती आहे? 400. हा, किती? -2. हा, 400 1 400 मायनस 0 ला भागला 0. 400 1 400. 400 दोन्ही 800. 400 त्रिक 1200. बरोबर आहे. ओके, पुढे -3. आता प्लस राहील. ठीक आहे. हा, तर हे झाला तुमचा युआय. आता तुम्हाला जो नवीन एक ब्रॅकेट तुम्ही तयार केला होता युआय, जर मागे पाहिलं असेल तुम्ही, कोणताही एक ब्रॅकेट तुम्ही जो इंट्रोड्यूस केला नवीन, तर त्याचं आणि फ्रिक्वेन्सी सोबत काय करतात? मल्टिप्लिकेशन. फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे तुम्हाला? हे 100 फॅमिलीजना पैशाची गुंतवलेले आहेत त्यांची लिहा. कशी कशी गुंतवलेली आहे ते बरोबर समोर लिहा.
3, 15, 20, 25, 30 आणि 7. बरोबर आहे. आता हा यू आहे आणि हा एफ आय जो आहे फ्रिक्वेन्सी जी आहे नंबर ऑफ फॅमिलीजचा, काय करायचं दोघांचा प्रॉडक्ट आणि यामध्ये लिहायचा. लिहा 2 गुणिला 3 6, पण कसे मायनस प्लस इंटू मायनस मायनस 15 मायनस 15. ओके, त्यानंतर 0 बरोबर 0. 20 20 इंटू 0 0. 25 इंटू 1 25. ओके, त्यानंतर 30 इंटू 2 60. 7 इंटू 3 21. आता याचा आपण काय करत असतो, खाली एक छोटासा ब्रॅकेट करत असतो आपण दोन ठिकाणी. कळलं माहितीये तुम्हाला? समेशन ऑफ एफ आय. समेशन ऑफ एफ आय काय रे, याची सगळ्याची बेरीज तुम्हाला माहिती आहे किती येणार आहे? 100 येणार, कारण 100 फॅमिलींना पैसे जमा केलेले आहेत ना ते, म्हणून डायरेक्ट आपल्याला माहित आहे. तरी पण आपण आपल्या पद्धतीने ऍडिशन करायची. ठीक आहे, आता मी करत नाही, तुम्ही करून घ्यायची. आता माहिती आहे तुम्हाला किती रे, 6 आणि 15 किती झाले? मायनस मायनस 21 आणि हे प्लस 21. ठीक आहे, असं मी आता इथे कट करून घ्या. बरोबर आहे. काय उरलं आता? 60 आणि 25 किती? 85. बरोबर आहे. समेशन ऑफ काय कोण आहे, कोणाची समेशन आहे तुम्हाला? यू आय इंटू एफ आय इज इक्वल टू 85. बरोबर आहे. हा, आता तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्ट स्टेप, तर तुम्हाला यू आय जो भेटलेला आहे त्याचा काय करायचं आहे, मीन काढायचं आहे. तर काय भेटतं तुम्हाला? यू बार इज इक्वल टू समेशन ऑफ यू आय एफ आय. इथं दिसत नाही, इथं लिहितो समेशन, इथं लिहितो आहे यू आय इज इक्वल टू समेशन ऑफ यू आय एफ आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. ठीक आहे. यू बार काय भेटला तुम्हाला आता सांगा? यू आय एफ आय ची सम काय भेटली तुम्हाला? 85. किती भेटली? 85 अपॉन हा यू बार ची काय भेटली? एफ आय ची काय तुम्हाला? 100. किती भेटली आहे? 100. तर 100 न जर का याला भाग दिला कोणाला? 85 ला, तर तुम्हाला माहिती आहे आन्सर काय येतं? तर यू बार इज नथिंग बट, दोन संख्या सोडून पॉईंट देऊन टाकतो आपण पुढे, 0.85. हा तुमची भेटली यू बार. बरोबर आहे. हा, आता जायचं आपल्याला काय, आपला जो रूल सांगत होता, काय रूल सांगत होता की एक्स बार काढायचा आपल्याला. हा, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू बार इंटू जी. चला व्हॅल्यूज टाका. एक्स बार इज इक्वल टू ए केलेला आहे तुम्ही 1800. किती केलेला आहे? 1800. यू बार किती काढला? 0.85 इंटू जी किती आहे तुमचा? जी 400. चला करा गुणाकार. 400 गुणिला बरे, दोन संख्या सोडून पॉईंट होता तर 2 शून्य कटले. फक्त 85 गुणिला 4 करा. आता 85 गुणिला 4 करा म्हणजे एक्स बार इज इक्वल टू भेटेल तुम्हाला 1800 प्लस याला असं लिहिलं चालतं का पहा बरं? 0.85 लिहिल्यापेक्षा तुम्ही असं लिहिलं चालतो पहा, 85 भागीला 100 लिहितो. ठीक आहे, भागणी तोडत हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले. 85 गुणिला 4 5 चौक 20 शून्य हचले 2 8 चौक 32 2. हा, हे बघा रे, 5 चौक 20 शून्य हचले 2 8 चौक 32 2 34. ठीक आहे, म्हणजे 340. मग एक्स बार बरोबर सांगा आता किती भेटेल तुम्हाला? 1800 अधिक 340 सांगा. 0 4 8 4 8 3 8 3 1100 1 हचाले 1 1 आणि 1 2 म्हणजे 2140 एवढे रुपये त्यांनी ऍव्हरेज जमा केले. कशामध्ये? हेल्थ इन्शुरन्स मध्ये. ठीक आहे, समजलं तुम्हाला? का दिलेला क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन आहे द फॉलोइंग टेबल गिव्स द इन्फॉर्मेशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन वीकली वेजेस ऑफ 150 वर्कर्स. किती आहेत? 150 जे वर्कर आहेत त्या वर्करांचा जो की पगार आहे कसा, तर आठवडी पगार विकली. ठीक आहे, तर तो पगार त्या ठिकाणी दिलेला आहे. किती लोकांचा आहे? 150. एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या 150 लोकांचा पगार. ठीक आहे, तो तिथे दिलेला आहे. फाइंड द मीन ऑफ द वीकली वेजेस बाय द स्टेप डिव्हिजन मेथड. म्हणजे तुम्हाला त्या जे काही कामगार आहेत त्या कामगाराचा तुम्हाला जो काही पगार होणार आहे, आठवडी पगार जो होणार आहे त्यांचा, वीकली जो काही पगार होणार आहे त्याचा मध्य तुम्हाला काढायचा आहे. आणि कोणत्या मेथडनं? तर स्टेप डिव्हिजन मेथडनं. याचा अर्थ ही जी फ्रिक्वेन्सी आहे, नंबर ऑफ वर्कर किती आहे राहील रे?
150 याची बेरीज करायचं काम नाही आपल्याला, पण तरी करायची आपण. ठीक आहे, आता त्याहून काय करणार आपण, पहिला टेबल जो असतो तो असतो आपला क्लास, तो लिहून घेऊ आता. विकली वेगेज क्लास मध्ये लिहिणार आपण विकली वेगेज, आणि त्याला आपण काय कशात येते, रुपीज मध्ये. कशात आहे, रुपीज. त्यानंतर आहे क्लास फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली कशात आहे, नंबर ऑफ वर्कर्सची फ्रिक्वेन्सी आहे, नंबर ऑफ वर्कर्स. त्याला आपण एफ आय ने इंडिकेट केलेला आहे. चला घ्या आता जे काय व्हॅल्यू दिलेले आहे क्लास कोणकोणता आहे, तर 1000 ते 2000, 2000 ते 3000 हे त्या ठिकाणी लिहून घेऊ क्लासमध्ये. 1000 ते 2000, 2000 ते 3000. ठीक आहे, 1000 ते 2000, 2000 ते 3000, 3000 ते 4000, 3 ते 4, 4 ते 5000. ठीक आहे, असे तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या आहे. आता काय करायचं आहे, याच्यावर क्लास मार्क करायचं. मला सांगा 1000 आणि 2000 ची बेरीज केली किती भेटते, 3. 3 भागीला 2 किती भेटेल तुम्हाला, 1500. म्हणजेच किती, 1500 तुम्हाला इथं वर्गमध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे. याचा वर्गमध्ये काढणार आपण. 2000 आणि 3000चा मध्ये काय राहणार आहे, किती असणार आहे, 2500. त्यानंतर आहे 4000 आणि 7000, 3500. ठीक आहे, आणि याचा 4.5. ठीक आहे, हा वर्गमध्ये काढला. यापैकी कोणता तरी एक आपण काय करत असतो, अज्युम करत असतो. आपल्याला डीआय काढण्यासाठी एक कोणता तरी वर्गमध्ये अज्युम करत असतो. कोणता, 2000 याला आपण ए म्हटलं, 2500 ला आपण म्हटलं अज्युम केलंय, म्हणजे इथं लिहिणार आपण ए इज इक्वल टू काय लिहिलं आपण, 2500 आपण व्हॅल्यू अज्युम केली. आता ती एक्स आय मधून आपण मायनस करायची, आपल्याला डेव्हिएशन भेटते. एक्स आय काय आहे, 1500. 1500 मधून जर का 2500 गेले, सांगा किती भेटतात, -1000. ठीक आहे, 2500 मधून 2500 गेले 0, 3500 मधून 2500 गेले 1000. ठीक आहे, आणि 85 मधून 2500 गेले किती, 2000. बरोबर आहे. आता मला सांगा या ठिकाणी हे भेटल्या व्हॅल्यूज. आता हा झाला तुमचा डीआय, डिव्हिएशन भेटलं तुम्हाला. आता काय करायचं, तुम्हाला यूआय काढायचा आहे. यूआय काढण्या अगोदर तुम्हाला जी काढणं गरजेचं आहे. तर जी काय आहे, तर जी आहे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन. आता या ज्या काही डीआय भेटलेला आहे, जो काही तुमचा विचलन भेटलेला आहे, डिव्हिएशन भेटलेला आहे, त्या डिव्हिएशनचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने भाग जाणारी संख्या शोधायची. 1000 म्हणजे कोण जाऊ शकते, हजारांना जाऊ शकते. म्हणजे जी काय भेटेल तुम्हाला, 1000 भेटेल. ठीक आहे, आता डी आहे तुम्हाला माहित आहे, काय आहे डी आहे, 1000. जी बन तुम्हाला माहित आहे. चला 1000 आपण 1000, 1000 एक 1000. बरोबर आहे. त्यानंतर 1000ला भागलं 0 ना 0, 1000ला एक 2000ला 1000 भागले 2. ठीक आहे, आता आपण काय करतो असतो, जो की टर्म्स इंट्रोड्यूस झालेली आहे, कोणती आहे, यूआय आणि फ्रिक्वेन्सी जी आहे, यांचं काय करत असतो, मल्टिप्लिकेशन. फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ वर्करची आहे, तर ती आपल्याला ह्या चार्ट मध्ये दिलेली आहे, ती लिहून घेऊ आपण. 25, त्यानंतर आहे 45, नंतर आहे 50 आणि 30, 50 आणि 30, आणि इथं आपण खाली लिहित असतो फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, ठीक आहे. आता ही फ्रिक्वेन्सीची सम करू आपण इथे खाली. फ्रिक्वेन्सीची सम करणार आहे आपण, ती आहे 150. किती आहे, 150. कारण त्यांनी ऑलरेडी सांगितलं की 150 वर्कर आहे. या सगळ्याची बेरीज केली तर आपल्याला 150 भेटते. ठीक आहे, काही करत बसायचं काम नाहीये, पण आपण आपल्या प्रोसेसनं जायचं. समेशन ऑफ काय आहे, तर यूआयएफआय जो भेटलाय, तर त्याची आपल्याला समेशन करायची आहे. खाली बघा, याचं गुणाकार करू. 25 गुणिला 1 -25 प्लस इंटू मायनस मायनस, हे काय 0. ठीक आहे, 50 1 30 दोन्ही 60. ठीक आहे, आता बघा 25, 50 मधून 25 गेले 25, 25 आणि 60 85. म्हणजे समेशन ऑफ यूआयएफआय काय भेटलं तुम्हाला, 85. काय भेटलं तुम्हाला, 85. आता तुम्ही काय करत असता, पहिले यू बार काढणार. काय काढणार तुम्ही आता, यू बार काढणार आहे. ठीक आहे, इथं लिहितो मी आता, यू बार इज इक्वल टू समेशन ऑफ यूआयएफआय अपॉन समेशन ऑफ काय तर एफआय. यू बार इज इक्वल टू समेशन ऑफ, बोला, समेशन ऑफ यूआयएफआय काय भेटलं तुम्हाला, 85, आणि एफआय किती आहे, 150. टाका व्हॅल्यू. इथे भेटलं तुम्हाला 85 भागीला 150. जर काढू सॉल्व्ह करता आलं तर बरं, नाही तर तसाच ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता पुढची जी टर्म आहे तुम्हाला माहित आहे, मीन काढायचा फॉर्म्युला. एक्स बार इज इक्वल टू काय तर अज्युम केलेली व्हॅल्यू इंटू यू बार इंटू ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन आहे. सो एक्स बार इज इक्वल टू ए किती दिलेला आहे, तुम्ही काढले घेतला आहे, अज्युम केलेली व्हॅल्यू 2500.
बरोबर आहे, प्लस यू बार किती भेटले तुम्हाला 85 भागीला 150, 85 भागीला 150. जी काय रे, जी किती केलाय तुम्ही भेटला तो 1000. आता 85 ला भाग द्यायचा आहे तुम्हाला 15. ठीक आहे, 85 ला भाग द्यायचा आहे तुम्हाला 15 ने. 15 5 75 का, 15 सकी 90, 15 5 75. हा, 15 5 75 यातून आले 10. ठीक आहे, काय राहिलं रे आता, पॉइंट दिला 0 झाला, 15 सकी 90, बरोबर आहे, याच्यात उरले 10. ठीक आहे, तर हे डबल झाले 100, 15 सकी 90, असं चालूच राहणार. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, 5.66 आहे, तर त्याला आपण 5.7 म्हणलं चालेल का, आहे की नाही, अराउंड फिगर आपण 5.7 असं म्हटलं. पुढे ते चालूच आहे एक्सटेंड. आता हे बघा रे, 5.7 इंटू किती आहे रे, 100 इंटू 100 आहे. तर याला त्याला जर का गुणलं तर हे बघा, 57 गुणिला 100 5700, आणखी संख्या सोडून पॉईंट आहे एक संख्या, म्हणजेच काय 570. 570. आता इथे लिहिणार आपण एक्स बार इज इक्वल टू 2500 अधिक 570, बरोबर आहे. तर एक्स बार इज इक्वल टू सांगा रे, 2500 अधिक 570 किती येतात, तर 2500 अधिक 570 सांगा, 3070. 3070 येऊन जाईल, 3070. एक्स बार भेटला तुम्हाला 3070, आणि हे कशात भेटलाय तुम्हाला, रुपीज मध्ये. कशात भेटलं तुम्हाला, रुपीज मध्ये. रुपीज इथं लिहायचे ते. पण खाली लिहिणार काय स्टेटमेंट, की द मीन ऑफ द वीकली वेजेस इज 3070 रुपीज. कळलं का, असं शेवटी लिहिणार, हे तुमचं आन्सर राहील. समजलं तुम्हाला, काय अडचण आहे.